राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना लागू केली आहे, मात्र ती अंमलात आणताना काही आक्षेप काही लोकांनी त्यावर घेतले आहेत। मनसेचे नेते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही काही महत्त्वपूर्ण आक्षेप घेतले आहेत, काय तुमचे आक्षेप आहेत? हे पहा, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण ही योजना आणली आहे। ही योजना चांगली आहे, आम्हाला त्या योजनेला विरोध नाही, कारण महिलांचं सक्षमीकरण विशेषतः आर्थिकदृष्ट्या झालं पाहिजे। जर आर्थिकदृष्ट्या महिला स्वयंपूर्ण असेल, ती समाजात आपल्या घरात मानानं जगू शकते। त्याच्यामुळे या योजनेला विरोध आहे का तर नाही, पण योजनेत अशा काही गोष्टीची तरतूद झाली की त्याच्यामुळं मला ही शंका आहे की ही योजना योग्य व्यक्तीपर्यंत जाईल का नाही। उदाहरणार्थ, तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट काढलं आणि तुम्ही काय म्हणले, रॅशन कार्ड चालेल, मतदान कार्ड चालेल, आधार कार्ड चालेल। मला राज्य सरकारला एवढंच म्हणायचं आहे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, डोंबिवली, भिवंडी भागात जे लक्षावधी बांगलादेशी राहतात त्यांच्याकडे सगळं आहे, तुम्ही त्यांना देणार का? महाराष्ट्रातल्या जनतेसाठी ही योजना आणली, तुम्ही कुणाला देताय? याच्यावर कुणाचं नियंत्रण राहील? कुणाचं राहणार नाही। दुसरं मी सांगितलं की एखाद्याला धर्माने 4 बायका करायची परवानगी दिली, मग त्या घरात जर 4 बायका असतील आणि 4ही बायकाला तुम्ही देणार का? आपल्या देशात लोकसंख्येचा स्फोट म्हणजे आपण त्या बिंदूवर उभा आहोत, तो कधी होऊ शकतो आणि त्याचे दुष्परिणाम सगळ्यालाच भोगावे लागतील। मग कुठंतरी शासनाने आपल्या योजना राबवताना अपत्याची अट टाकावी। 2पेक्षा जास्त अपत्य आहेत त्याही लोकांना तुम्ही मदत करणार का? माझा मुस्लिम धर्माला विरोध नाही। मुस्लिम धर्मात समजा एकाला एकच बायको आहे, 2च मुलं अवश्य द्या, बरोबर आहे। पण एकाला जर 3 बायका आहेत, 4 बायका आहेत आणि त्याच्या 5-6 मुली, तर तुम्ही त्याच्या घरात किती पैसा जातो? त्याच्या घरात जाते 16,500 रुपये आणि आमच्या गणपतीच्या घरात जाते 1,500 रुपये, कारण त्याला एकच बायको आणि 2च मुलं आहेत। ही विषमता कशी होणार? याचा सरकारने विचार करायला पाहिजे। सरकारने या गोष्टीत काय अटी घातल्या पाहिजेत। सरकारनं सवंग लोकप्रियतेच्या नादी कधीही लागू नये, वस्तुस्थिती मदत केली पाहिजे। शोषिताला, वंचिताला, पीडिताला मदत झालीच पाहिजे, पण दानसुद्धा हे सपात्री असावं, योग्य माणसाला ते मिळावं। म्हणून माझ्या या गोष्टीला आक्षेप होता की या गोष्टीचं सरकारपाशी काय नियोजन आहे। पण तुम्ही सरकारला याबाबत काही बोलणार आहात का? कारण तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला आहे, अनेकांकडून हा मुद्दा उपस्थित केला जातो आहे, खदखद आहे। नाही, सरकारलाच कळायला पाहिजे ना। आता सरकार ऐकेल का न ऐकेल, निवडणुकीचा काळ आहे, हा विषय वेगळा आहे। ही सवंग लोकप्रियता दुसरं काय मला सांगा ना, तुम्ही डोमिसाईल अट का रद्द केली? अहो, विद्यार्थ्याला जर प्रवेश घ्यायचा असला तर तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट आणा म्हणता, आणि इथं डोमिसाईल अट रद्द केली, त्याचा दुष्परिणाम काय होणार आहे याचा सरकारने विचार केला आहे? सरकारनं हा विचार, सरकारनं ठरवलं पाहिजे की हां, आमचं क्रायटेरिया या गोष्टीतच मिळणार। तसं काही सरकारनं सांगितलं नाही। म्हणून माझा या गोष्टीला म्हणजे माझा योजनेला विरोध नाही आहे, कारण योजनेतून जे योग्य व्यक्ती आहेत, खरंच ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, एवढंच माझं। आणि ते जाण्यासाठी हे अडथळे आहेत, याच्यावर सरकारचं काय म्हणणं आहे सरकारने सांगावं ना। पण काहीतरी सुधारणा करण्याची गरज आहे, खूप गरज आहे याच्यात। माझं तर असं मत आहे की आता मी जर शासकीय कुठली सवलत घेत असेल तर मी मतदान केलं पाहिजे, मला 2पेक्षा जास्त अपत्य नसले पाहिजेत, मला एकच पत्नी असली पाहिजे। सरकारनं नियमच करायला पाहिजे। आम्ही मतदान करत नाहीत आणि सरकारवर टीका करतो, आम्ही मतदानाला जात नाहीत, आम्ही राजकीय सल्ले देत बसतो, हे थांबलं पाहिजे असं मला वाटतं। सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हे कंपल्शन असायला करायलाच पाहिजे, नाही तर मग त्याचा काय अर्थ राहणार नाही ना, त्याचा काहीच अर्थ राहणार नाही। तुम्ही राहुल गांधीचा पण विषय सांगत होते की त्यांनी ज्या पद्धतीने टीका केली, हे खरं म्हणजे आता राहुल गांधीला लोक पप्पू का म्हणतात हे मला आज कळालं। आपण विरोधी पक्षनेते झालात लोकसभेतले, तुम्ही काय बोलता? आपण बोलायला उभा राहिल्यावर आपली पाठ अध्यक्षाकडे असते, हे त्यांच्या कधी लक्षात येत नाही। हा म्हणजे काय त्याला त्या संसदेचा मर्यादाभंग आहे, अध्यक्षाकडे पाठ करून बोलणे। परवा राहुल गांधी हे सुद्धा सवंग लोकप्रियता, कारण कसं आहे की त्यांनी सांगितलं की सगळे हिंदू हिंसक असतात, त्याने सत्ताधारी पक्षाकडे हात केला, नंतर ते थोडे सावरले, मला असं मानते, ती गोष्ट सोडून दे। तुम्ही हिंदू हिंसक असतात, राहुल गांधी हे तुम्ही बोलला तर आम्ही हिंदूंना ऐकून घेतलं, आम्ही हिंसक आहोत का सांगा?
हेच जर तुम्ही इतर धर्मियाविषयी बोलला असता तर तुमच्या डोक्यावर आतापर्यंत बक्षीस लागलं असतं. आज तुम्हाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या आईंना याच देशातल्या हिंदूनं डोक्यावर घेतलं, आपलं नेता मानलं आहे. आणि हिंदूवर बोलण्याचा राहुल गांधीला काही अधिकार नाही. मला ही गोष्ट बोलायची नव्हती. ना ते बापाकडून हिंदू आहेत ना आईकडून हिंदू आहेत. जे ज्या हिंदू आईबापाच्या पोटी जन्म घेतलेले, किमान बाप तरी हिंदू असावा लागतो. कारण आपल्या घटनेप्रमाणे बापाची जात, बापाचा धर्म त्याच्या मुलाला लागतो. तुम्ही कुठूनही हिंदू नाहीत, मग तुम्ही हिंदूला कसं हिंसक म्हणले? कधी हिंदूने हिंसा केली? हिंदू असा धर्म आहे का? अहो, शक होऊन कुशान आले, आम्ही त्यांना सामावून घेतलं. पण ज्यावेळेस एका हातात धर्मग्रंथ आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन आले, त्यावेळेस संघर्ष सुरू झाला. आम्ही हिंदू इंडोनेशिया, बाली, कंबोडियात गेलो. आम्ही कशामुळे गेलोत? आम्ही संस्कृती घेऊन गेलोत, आम्ही संस्कार घेऊन गेलोत, आम्ही कला घेऊन गेलोत. तिथं आम्ही तलवार नाहीत घेऊन गेलो. तरी तुम्ही हिंदूला हिंसक म्हणता. ज्या गुरु नानकांचा त्यांनी छायाचित्र दाखवलं, त्या गुरु नानकांनी शीख धर्म काढला, त्याच्यात जवळ हत्यार बाळगणं हे अनिवार्य केलं. कारण त्या काळातच परिस्थिती अशी होती की इस्लामचा प्रादुर्भाव झाल्यामुळं सामान्य माणसाला जगता येत नव्हतं, स्त्रियांची आबरू ठेवता येत नाही. ती हिंदू धर्मासाठी म्हणून शीख धर्म निघाला आहे. आम्ही शांतताप्रिय आहोत याचा अर्थ आम्ही कमजोर नाहीत. हे राहुल गांधी निवडणुकांमध्ये बऱ्याच मंदिरात साष्टांग दंडवत घालताना दिसलं. ही हिंदूची उदारता आहे. हे हिंदूंनी त्यांना सामावून घेतलं आहे. कुठलं दत्तात्रय गोत्र आहे? मला तर कधी गोत्र माहीत नाही. मला आता हे काढायचं नव्हतं आम्हाला. आम्ही तुम्हाला सामावून घेतलं, मग तुम्ही आम्हाला काय विरोध करताय? आमच्या कधी मनातसुद्धा आलं नाही की तुम्ही हिंदू नाही आहात. हे हिंदूच करू शकतो आणि तुम्ही हिंदूला हिंसक म्हणताय. हां, तुम्ही ज्या पक्षाचा तुमचा विरोध आहे तुम्ही त्यांना उद्देशून मानला असता तर मी समजू शकलो असतो. त्याच्यामुळं राहुल गांधीला सल्लागार अत्यंत चूक आहेत. आणि खरं म्हणजे या गोष्टीवर त्यांनी खेद व्यक्त करायला पाहिजे होता. पण ते म्हणलं की आता विरोधी पक्ष नेते झालेत, पुढचे 5 वर्ष हे सगळे तमाशे बघावं लागतील आपल्याला. आणि त्यांचे खटाखट अजून तर कर्नाटकात आले नाहीत. कर्नाटकातले लोक वाट पाहत आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारतोय, तुम्ही मुख्यमंत्र्यांना काही पत्र वगैरे पाठवणार आहे? तुमचे जे आक्षेप आहे त्यावर असं काही विचार? मी आपल्यामार्फत जाहीर केले, सगळ्या प्रसारमाध्यमावर आले. मी फार लहान माणूस आहे, मुख्यमंत्री माझी दखल घेतील नाही घेतील हा विषय नाही आहे. पण मला जे असं वाटलं की याच्यात झालं तर मी कुणाच्या धर्माला, कुणाच्या जातीला, कुणालाही माझा विरोध नाही. माझा विरोध आहे की योग्य माणसाला ते मिळणार नाही आणि ते नको त्या माणसाच्या हाती पडेल, माणसं जे गरजू आहेत त्याच्यापासून वंचित राहतील. याचा कुठंतरी सरकारनं विचार केला पाहिजे. जी योजना आहे तिला विरोध नाही, मात्र गरजूंच्या हातापर्यंत योजना जावी म्हणून माझा आक्षेप आहे आणि तो सरकारनं ग्राह्य धरावा अशी विनंती त्यांनी सरकारला केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.